नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात बदलापूर मधल्या अत्याचाराचे पडसाद. बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. तब्बल 10 तासानंतर आंदोलकांना रुळावरून हटवण्यात पोलिसांना यश. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे आंदोलक संतापले. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवरील दगड पोलिसांवर फेकले. दगडफेकीनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरामधील रस्ते मोकळे केले. नागरिकांना घरी जाण्याचं पोलिसांचं आवाहन. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार. शाळेच्या बाहेर पालकांचा ठिय्या. बदलापूर रेल्वे स्थानकातही रेल रोको आंदोलन. व्यापारी, स्कूल बस संघटना यांचाही बंदला पाठिंबा. बदलापूर चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांकडून तब्बल 12 तासानंतर गुन्हा नोंद. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचा पालकांचा आरोप. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. मात्र कुठल्याही आंदोलकाला इजा होणार नाही याचीही पोलिसांकडून खबरदारी. चिमुकलींवर ज्या शाळेमध्ये अत्याचाराची घटना घडली त्या शाळेची संपत्ती नागरिकांकडून एकूणच तोडफोड. शाळेचे दरवाजे, खिडक्या आणि साहित्याची देखील मोडतोड केली. बदलापूरमध्ये आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक. रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून आंदोलकांनी पोलिसांवर फेकले. आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हुसकावल्यानंतर संतप्त जमावाची एसटी बसवर दगडफेक. दगडफेकीमुळे बसच्या काचा फुटल्याचा व्हिडिओ समोर.